Everyone, we start our next topic, that is histamine and antihistaminic agent. What is histamine and antihistaminic agent? सगळ्यांना माहिती, हिस्टामाइन हा पर्टिक्युलरली ऑटोकॉइड्स आहे. ऑटोकॉइड्स म्हणजे सेल्फ रिमेडी. एखाद्या वेळेस आपल्याला जेव्हा ॲलर्जी कंडिशन झाली तर तेव्हा आपल्या बॉडीमध्ये हिस्टामाइनचं सिक्रिशन होते, हिस्टामाइन रिलीज होतं आणि ते हिस्टामाइन त्या ॲलर्जीवर किंवा त्या ॲलर्जिक रिॲक्शनवर काय देतं, इफेक्ट देत असतं, फिजिओलॉजिकली ॲक्शन प्रोव्हाइड करते. मग फॉर एक्झाम्पल, एखाद्याला धुळीची ॲलर्जी असेल तर लगेच त्याला काय होतं, शिंक यायला लागतं. किंवा एखाद्याला पोलन ग्रेन्सची किंवा शेतामध्ये झाडांची त्या गवतांची वगैरे ॲलर्जी असेल तर लगेच अंगावर खाज यायला लागते. बरोबर आहे. लाल लाल कलरचे चट्टे पडतात. बरोबर आहे. हे सगळ्या काय आहे, हिस्टामिनच्या रिलीज झाल्यामुळे आपल्या बॉडीवर होणाऱ्या फिजिओलॉजिकली ॲक्शन. ओके, म्हणजे ते सिम्पली हिस्टामाइन काय तुम्हाला सांगितलं, ऑटोकॉइड आहे. ऑटोकॉइड म्हणजे काय, सेल्फ रिमेडी. एखादा फॉरेन सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये गेला की लगेच त्याच्यावर ते काय दाखवतो, ॲक्शन दाखवून त्याला कवर करायचा प्रयत्न करतो. मग त्याचे समजा कधी कधी त्रास जास्त होतात, म्हणजे जसं सर्दी होते, रिहिनिटीज होते, कंटिन्यू काय होतं, रनी नोज होते किंवा इचिंग होते. ओके, लाल लाल पॅचेस होतात शरीरावर. हे सगळे कशाचे सिम्पटम्स आहेत, हिस्टामिनच्या रिलीजचे. आता आपण बघू ॲलर्जिक रिस्पॉन्स किंवा ॲनाफायलॅक्सिस शॉक काय असतं ते बघा. ॲलर्जी अँड ॲडवर्स रिस्पॉन्स टू अ फॉरेन केमिकल ऑर टू बी अ फिजिकल कंडिशन. ॲनाफायलॅक्सिस किंवा ॲनाफायलॅक्टिक शॉक इज अन इंटेन्स सिस्टमिक ॲलर्जिक रिॲक्शन. In some cases it may be fatal. The interaction between antigen and antibody result in the rupture of cell wall. तुम्हाला माहिती आहे, अँटीजन आणि अँटीबॉडीचं जेव्हा एकमेकांसोबत इंटरॅक्शन होते तेव्हा सेल वॉल रप्चर होऊन त्या ठिकाणी मास्ट सेल काय करतं, कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये रिलीज होते. म्हणजेच त्याच्यामध्ये बेसोफिल्स, ल्युकोसाइट्स अँड प्लेटलेट्स त्या ठिकाणी काय होतात, रिलीज होतात आणि आपल्याला इफेक्ट म्हणजे आपल्याला त्याच्या अगेन्स्ट ॲक्शन दाखवतात. धिस रिझल्ट इन द रिलीज ऑफ मेनी केमिकल सबस्टन्सेस including histamine, serotonin, acetylcholine, heparin, prostaglandin, bradykinin and other. ओके, मग त्या मास्ट सेलमधून ओके काय रिलीज होतं, हिपॅरिन रिलीज होतं, ॲसिटिलकोलिन, हिस्टामाइन रिलीज होतं आणि ते काय करतं, आपल्याला ॲक्शन दाखवतो. ओके, कशावर, त्या ॲलर्जिक रिस्पॉन्सवर काय करतं, ॲक्शन दाखवायला लागतं. ओके, आता बघू हिस्टामाइन काय असते. हिस्टामाइन ॲटोकॉइड, आत्ताच सांगितलं, इट इज अ सेल्फ. ऑटो मीन्स सेल्फ अँड ॲकॉज मीन्स रिमेडी. इट is chemically 4 in bracket 2 amino ethyl imidazole. The release of histamine exhibits number of physiological action which is due to the activation of H1 and H2 histamine receptor. काय म्हणते, मग जी हिस्टामाइनची रिलीज झाल्यावर त्याची ॲक्शन दाखवते, ती ॲक्शन पर्टिक्युलरली कशामुळे होते, जे काही हिस्टामाइनच्या रिलीज झाल्यामुळे. आता हिस्टामाइन पर्टिक्युलरली कोणत्या रिसेप्टरची ॲक्शन दाखवते, त्याला 2 रिसेप्टर आहेत हिस्टामाइनला, H1 आणि H2. मग त्या H1 आणि H2 रिसेप्टरचं स्टिम्युलेशन झाल्यामुळे जी ॲक्शन असते ती आपल्याला बघायची आहे. ओके, आता बघू आपण द मॅनिफेस्टेशन दॅट इज इफेक्ट शोन बाय द H1 रिसेप्टर स्टिम्युलेशन आर डायलेशन ऑफ कॅपिलरी अँड आर्टेरिओल्स. पहिली काय म्हणते, H1 रिसेप्टरचं जर स्टिम्युलेशन झालं तर त्या ठिकाणी काय होते, कॅपिलरी आणि आर्टेरिओल्सचं डायलेशन होते आणि काय होतं, प्लाझ्मा प्रोटीनची परमेबिलिटी इन्क्रीज होते आणि इंटू द कशामध्ये, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये. त्याचा इफेक्ट काय होतं, इफ वॅसोडायलेशन ऑकर्स इन द स्किन इट लीड्स टू द अर्टिकॅरिया विथ इचिंग. काय म्हणते, जर स्किनमध्ये वॅसोडायलेशन वाढलं, कॅपिलरी आर्टेरिओल्स डायलेट झाले तर त्या ठिकाणी काय होणार, अर्टिकॅरिया म्हणजे काय होणार, स्किनवर ओडेमा क्रिएट होणार आणि स्किनवर रॅशेस होणार आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, विच इचिंग. जर क्रॅनियल ब्लड वेसल डायलेट झाल्या तर काय होणार,
वस्क्युलर हेडॅक. काय म्हणते, डोक्याच्या म्हणजे क्रॅनियलच्या जर ब्लड वेसल डायलेट झालं तर आपल्याला डोकं दुखायला लागतं. द इन्क्रीज इन द परमेबिलिटी इन द लंग्स लीड्स टू द अस्थमा अँड देन टू द अस्फॅक्झिया. जर परमेबिलिटी लंग्समध्ये वाढली तर काय होणार, अस्थमा होणार किंवा अस्फॅक्झिया. हे काय आहे, H1 रिसेप्टारला जर स्टिम्युलेशन झालं तर अशी ॲक्शन देते. दुसरं काय म्हणते, कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ मसल. आता स्मूथ मसल्स कुठं कुठं प्रेझेंट असतात मला सांगा बरं. ब्रॉन्कायमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात आणि GI ट्रॅकमध्ये सुद्धा. मग समजा ब्रॉन्किओल्सचं जर कॉन्ट्रॅक्शन झालं तर ब्रिदिंग घ्यायला त्रास होणार ड्युरिंग द अस्थमा अटॅक. आणि जर कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ मसल ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅकचं झालं तर त्या ठिकाणी त्या पर्सनला काय होणार, नॉझिया, ओमिटिंग, इपिगॅस्ट्रिक डिस्ट्रेस, ओके, डायरिया होणार. आलं लक्षात. ह्यासारखे त्याचे सिम्पटम दिसायला लागणार. आणि अजूनसुद्धा इट अल्सो कॉजेस इन्क्रीज इन द नेझल अँड लॅक्रिमल सिक्रिशन. नेझल आणि डोळ्यातून आणि नाकातून काय होणार, पाणी येणार. ओके, त्यामुळे त्याचं नेझल आणि लॅक्रिमल सिक्रिशन काय होणार, इन्क्रीज होणार. हे झालं H1 रिसेप्टारला स्टिम्युलेशन झालं तर एवढे सगळे आपल्याला इफेक्ट दिसले. आणि काही जणांना मला वाटते हे इफेक्ट दिसलेसुद्धा असतील. ओके, कधी कधी काय होतं, डोळ्यातून पाणी यायला लागतं, नाकातून पाणी, जसं सर्दी होते किंवा धूळ गेली, धुळीची ॲलर्जी असते. ओके, हे सगळं कशामुळे होते, H1 रिसेप्टारच्या स्टिम्युलेशनमुळे. आता आपण बघू द मॅनिफेस्टेशन ड्यू टू H2 रिसेप्टार स्टिम्युलेशन. जर H2 रिसेप्टारचं स्टिम्युलेशन झालं, कारण की हिस्टामाइनचे 2 रिसेप्टार आहेत, H1 आणि H2. H1चं झालं तर आपण बघितले भरपूर होते, डायलेशन, व्हॅसोडायलेशन होते. ओके, नंतर स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन होते, नंतर काय होते, नंतर लॅक्रिमल सिक्रिशन इन्क्रीज होते, नेझल आणि लॅक्रिमल सिक्रिशन. मग H2 रिसेप्टारचं जर स्टिम्युलेशन झालं तर काय होणार, इन्क्रीज इन द सिक्रेशन ऑफ HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड विच मे रिझल्ट इन द पेप्टिक अल्सर. काय म्हणते, H2 रिसेप्टारचं जर स्टिम्युलेशन झालं तर हायड्रोक्लोरिक ॲसिडचं सिक्रिशन वाढणार आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडचं सिक्रिशन वाढल्यामुळे त्या ठिकाणी काय होणार, पेप्टिक अल्सरचे चान्सेस असणार. आणि दुसरं, कार्डियक स्टिम्युलेशन कॉझिंग इन्क्रीज इन द हार्ट रेट. कार्डियक स्टिम्युलेशन झाल्यामुळे काय होणार, हार्ट रेटसुद्धा इन्क्रीज होणार. हे झालं H2 रिसेप्टारचे स्टिम्युलेशन झाल्यामुळे इफेक्ट. आता मला सांगा, हे जे इफेक्ट आपण बघितले ते जरी ऑटोकाइटचे इफेक्ट असेल, सेल्फ रिमेडी असेल, पण त्याचे त्रासही तेवढेच होतात, बरोबर आहे. म्हणून मग तशी कंडिशन असेल तर त्या पर्सनला आपल्याला अँटीहिस्टामाइन द्यावं लागतील. मग अँटीहिस्टामाइन काय करतात, द ड्रग दॅट अबोलिश ऑर डिमिनिश सम ऑफ द ॲक्शन ऑफ हिस्टामाइन इन द बॉडी आर कॉल्ड ॲज अँटीहिस्टामाइन. बघा, अँटीहिस्टामिनिक हिस्टामाइनची ॲक्शन प्रिव्हेंट नाही करत. ओके, हिस्टामाइनला प्रिव्हेंट नाही करत, पण हिस्टामाइनमुळे किंवा हिस्टामिनचं सिक्रिशन प्रिव्हेंट नाही करत. ते हिस्टामाइन तयार होऊ देत नाहीत असंही नाही, ते फक्त काय करतात, हिस्टामाइनचं जर सिक्रिशन कंटिन्यू सुरूच राहणार. ओके, ॲक्शन देतच राहणार ते, पण त्या हिस्टामाइनमुळे जी काही आत्ता बघितल्यासारखी जी काही ॲक्शन होते त्या ॲक्शनला ते काय करतात, ॲबोलिश करतात किंवा डिमिनिश करतात, त्याची ॲक्शन कमी करायचं काम करतात. हिस्टामाइनला ते हातही धक्कासुद्धा लावत नाहीत, फक्त काय करतात, त्याची ॲक्शन डिमिनिश करतात. त्या एजंटला आपण काय म्हणतो, अँटीहिस्टामिनिक. बघा, रिपीट सांगते डेफिनेशन, द ड्रग दॅट अबोलिश ऑर डिमिनिश सम ऑफ द ॲक्शन ऑफ हिस्टामाइन इन द बॉडी आर कॉल्ड ॲज अँटीहिस्टामिनिक. मग आता बघा बरं, मग जसे हिस्टामाइनचे 2 रिसेप्टार आहेत, H1 आणि H2, मग तसे अँटीहिस्टामाइनसुद्धा 2 टाईपचे असतात, जे की काय करतात, H1 रिसेप्टारला ब्लॉक करतात आणि दुसरं कोणताही H2 रिसेप्टारला. त्यालाच आपण म्हणतो H1 अँटागोनिस्ट आणि H2 अँटागोनिस्ट. ओके, मग आता बघू त्याची ॲक्शन. बघा बरं, मग H1 अँटागोनिस्ट काय करतात, कोणती ॲक्शन दाखवतात बघा, सीझनल रिहिनिटीज. कोणत्या डिसीजवर ट्रीट करतात, रिहिनिटीजवर, म्हणजे इन्फ्लामेशन टू द नेझल. ओके, नाकामध्ये जे काही आपलं म्युकस मेम्ब्रेन असतं त्याला इन्फ्लामेशन झालं, त्याला आपण म्हणतो सीझनल रिहिनिटीज. स्नीझिंग, शिंका येणे. रिनोरोइया म्हणजे नेझल रनिंग म्हणू आपण, नोज रनिंग किंवा नोझल डिस्चार्ज. इचिंग ऑफ आय, नोज अँड थ्रोट, घसा खसखस करणे, डोळ्याची इचिंग आणि नाकाला इचिंग झाली ते रिड्यूस करतं. आणि हे फिवर. ह्या सगळ्या ॲलर्जिक कंडिशनला काय करतं, H1 अँटागोनिस्ट युजफुल आहे. मग आता H2 अँटागोनिस्ट काय करतं, H2 अँटागोनिस्ट आर मेनली युजफुल इन द थेरपी ऑफ पेप्टिक अल्सर,
बाय इनिबिशन ऑफ लोकल सिक्रिशन ऑफ अँड गॅस्ट्रिक सिक्रिशन स्टिम्युलेशन बाय द गॅस्ट्रिन. मग आता बघू आपण त्याची क्लासिफिकेशन. H2 तर त्याचा इफेक्ट जास्त नाही H2 रिसेप्टरचा, त्यामुळे ते अँटागोनिस्ट तर पर्टिक्युलरली एकच आहे जे की कशावर अफेक्ट करतं, गॅस पेप्टिक अल्सरवर. ओके, मग आता आपल्याला बघायचं की H1 अँटागोनिस्ट किंवा H1 ब्लॉकर किंवा अँटीहिस्टामाइनचं क्लासिफिकेशन. बघा, पहिला क्लास आहे अमायनो अल्किल इथर, त्याचं एक्झाम्पल आहे डायफिनिड्रामाइन. सेकंड आहे इथिलीन डायामाइन, एक्झाम्पल आहे मेपायरामाइन. थर्ड अल्किलामाइन और प्रोपिलामाइन, त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड प्रोपिलामाइन असेल तर फिनिरामाइन किंवा क्लोरफिनिरामाइन. दुसरं आहे ओलेफिन्स प्रोपिलामाइन, म्हणजे ज्यामध्ये ओलेफिन्स म्हणजे अल्किन डबल बॉन्ड अनसॅच्युरेटेड कंपाऊंड प्रेझेंट आहे, त्याचं एक्झाम्पल आहे ट्रायप्लोरिडिन. नंतर फिनोथायाझिन डेरिव्हेटिव्ज, एक्झाम्पल प्रोमिथॅझिन. पायपराझिन डेरिव्हेटिव्ह, एक्झाम्पल मेक्लोझिन. नंतर मिसलेनियस, एक्झाम्पल सायप्रोहेप्टॅडिन. ओके, हे सगळे काय झाले, अँटीहिस्टामिनिकचं क्लासिफिकेशन. एकदा परत मागे घ्या व्हिडिओ आणि परत एकदा ऐकून घ्या क्लासिफिकेशन. ओके, ठीक आहे. आता आपण बघू हिस्टामाइन. मी तुम्हाला ह्याआधी सांगितलं होतं की हिस्टामाइन काय, इट कंटेन इमिडॅझोल हेट्रोसायकल इन विच 2 अमायनो इथिल ग्रुप इज प्रेझेंट ॲट अ 4 पोझिशन. काय म्हणते, 2 अमायनो इथिल ग्रुप कितव्या पोझिशनला अटॅच होतो, इमिडॅझोलच्या 4थ्या पोझिशनला. तर इथं मी तुम्हाला शॉर्टली स्ट्रक्चर काढून दाखवते त्याचं. बघा बरं, इमिडॅझोल तुम्हाला माहिती, इट इज अ 5 मेंबर रिंग. ओके, पहिल्या आणि तिसऱ्या पोझिशनला नायट्रोजन, पहिल्या ह्याचा सॅच्युरेटेड आणि दुसऱ्या कसा राहील अनसॅच्युरेटेड. हे झालं इमिडॅझोलचं स्ट्रक्चर. आता नंबरिंग द्या 1 2 3 4 5. बघा बरं, 4थ्या पोझिशनला काय अटॅच होतो, 2 अमायनो इथिल, म्हणजे इथं CH2 आणि ह्याला काय अटॅच होतो, NH2. म्हणजे हे स्ट्रक्चर कशाचं झालं, हिस्टामिनचं. कशाचं आहे, हिस्टामाइन. ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या. ओके, कळालं हे स्ट्रक्चर कशाचं आहे, हिस्टामाइन. बघा त्याच्या प्रॉपर्टीज. इट इज अ फॉस्फेट इस्टर, ऑकर ॲज अ कलरलेस लॉंग प्रिझमॅटिक क्रिस्टल. कलर कसा असतो, कलरलेस. क्रिस्टल्स फॉर्ममध्ये असतात, प्रिझमॅटिक क्रिस्टल्स. ओडरलेस असते आणि सोल्युबिलिटी फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड स्लाइटली सोल्युबल इन अल्कोहोल. वॉटरमध्ये फ्रीली सोल्युबल असते आणि अल्कोहोलमध्ये कसा असतो, स्लाइटली सोल्युबल. स्टॅबिलिटी आणि स्टोरेज बघा. इट इज युज्ड ॲज अ डायग्नोस्टिक एजंट टू टेस्ट फंक्शनल कॅपॅसिटी ऑफ गॅस्ट्रिक gland and to diagnose pheochromocytoma. Pheochromocytoma म्हणजे simply it is a tumor of chromophene cell found in a adrenal gland. ॲड्रिनल ग्लँडमध्ये जी क्रोमोफिन सेल असते त्या क्रोमोफिन सेलला काय होणार, कॅन्सर झाला की नाही ते डायग्नोस करायचं काम कोणाचं असतं, डायग्नोस करायचं काम कोणाचं आहे, या हिस्टामाइनचं. ओके, डोसेज फॉर्म कोणता आहे, हिस्टामाइन इंजेक्शन. आणि ब्रँड नेम आहे त्याचं आहे ॲलरग्राम. कोणता आहे, ॲलरग्राम, मॅरिडेक्स. ओके, हे काय झाले त्याचे 2 ब्रँड नेम. आता आपण बघू अँटीहिस्टामिनिक ड्रग. ओके, काय बघायचं आहे, अँटीहिस्टामिनिक ड्रग. ह्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रक्चर दिसत आहे सगळ्यांना. ओके, तर ह्या ठिकाणी बघा मी तुम्हाला स्ट्रक्चर इथूनच समजून सांगते. ओके, काय म्हणते, अँटीहिस्टामाइनचं आहे डायफिनिड्रामाइन. ओके, आता नावात जर फोड करून बघितलं तर बघा डायफिनिल. ओके, काय आहे, 2 फिनिल, ज्यामध्ये काय आहे 2 फिनिल आणि अमाइन प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो, डायफिनिड्रामाइन. ओके, काय म्हणते, 2 फिनिल आणि अमाइन प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो, डायफिनिड्रामाइन. ओके, आता ह्या ठिकाणी बघू आपण डायफिनिड्रामाइनचं स्ट्रक्चर. बघा ह्या ठिकाणी बघा, पॅरेंट काय आहे, इथेन. आधी तुम्हाला स्ट्रक्चर सांगते. ओके, बघा इथेनचं स्ट्रक्चर काढायचं.
ओके. इथेनला 1 2 द्यायचं. इथेन म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम 2. त्याच्या पहिल्या कार्बन ॲटमला अमाईन अटॅच करायचं नायट्रोजन आणि त्या नायट्रोजनचे 2 हायड्रोजन कशाने रिप्लेस होतील? मिथिल ग्रुपनी CH3. ओके. आणि तसंच त्या इथेनच्या दुसऱ्या कार्बन ॲटमला फिनॉक्झी मिथिल ग्रुप अटॅच करायचा किंवा मिथॉक्झी ग्रुप अटॅच करायचा. आता मला इथं सांगा, ह्या ठिकाणी लक्ष द्या. बघा इकडं मी तुम्हाला काय सांगितलं, इथेन काढायचं. इथेनला नंबरिंग द्यायची 1 2. त्याच्या पहिल्या कार्बन ॲटमला नायट्रोजन. ओके. त्याच्या पहिल्या कार्बन ॲटमला नायट्रोजन आणि त्याला 2 मिथिल ग्रुप. ओके. आणि दुसऱ्या कार्बन ॲटमला काय अटॅच करायचं आहे? मिथॉक्झी. मला सांगा बरं, मिथॉक्झी म्हणजे काय? ह्या ठिकाणी 3 हायड्रोजन. ओके. ज्याला आपण असं CH3 काढतो, मिथॉक्झी ग्रुप. आलं लक्षात? पण ह्या ठिकाणी ह्या मिथिलचे 2 हायड्रोजन कशाने रिप्लेस होतील? बेन्झीन रिंगनी. काढा बरं स्ट्रक्चर, मग कसं दिसल बघा. बेन्झीन रिंग हे झालं डायफिनिड्रामाइन. 2 बेन्झीन रिंग पण आहेत, अमाइन पण आहे. ओके. आता ह्याला नाव द्यायचं आहे. पॅरेंट तर तुम्हाला आला लक्षात काय आहे? हा इथेन. आणि इथेनच्या पहिल्या कार्बन ॲटमला अमाइन डायमिथिल अमाइन ग्रुप अटॅच आहे आणि दुसऱ्याला आहे डायफिनिल ग्रुप. ओके. डायफिनिल ह्या ठिकाणी मिथॉक्झी का एक सिंगल कार्बन ॲटम आहे, त्याला आपण मिथिल म्हणतो आणि त्याला अटॅच ऑक्सिजन, मिथॉक्झी. ओके. मग अल्फाबेटिकली अरेंज करा. काय येईन बरं? 1 डॅश डायमिथिल अमायनो. बघा पहिल्याला काय आहे? डायमिथिल अमायनो, कॉमा 2 डॅश डायफिनिल मिथॉक्झी आणि पॅरेंट कोणता आहे? इथेन. काय आहे? 1 डायमिथिल अमायनो 2 डायफिनिल मिथॉक्झी इथेन. हे काय झालं त्याचं? केमिकल नेम अँड स्ट्रक्चर. कशाचं? डायफिनिड्रामाइन. बघा ह्या ठिकाणी प्रॉपर्टीज त्याच्या. नेचर क्रिस्टलाइन पावडर, कलर व्हाईट, ओडरलेस, टेस्ट बिटर, सेन्सेशन ऑफ नमनेस, सोलुबिलिटी फ्रीली सोल्युबल इन वॉटर, अल्कोहोल अँड क्लोरोफॉर्म अँड स्लाइटली सोल्युबल इन इथर. युजेस बघा. These are used to treat allergic reaction like urticaria, pruritus, seasonal rhinitis, व्हॅसोमोटाल रिहिनिटीज. ज्यामध्ये काय होणार? रिहिनिटीज म्हणजे इन्फ्लामेशन तो होणार, पण कशामुळे? ब्लड व्हेसलमुळे. ओके. नंतर मोशन सिकनेस अँड पोस्ट ऑपरेटिव्ह ओमिटिंग. ह्याला सुद्धा ट्रीट करण्यासाठी. मोशन सिकनेस तुम्हाला माहिती, काही जणांना बसमध्ये बसलं की, कारमध्ये बसलं की, ट्रेनमध्ये बसलं की काय व्हायला लागते? ओमिटिंग व्हायला लागतं. ओके. त्याला आपण म्हणतो मोशन सिकनेस अँड पोस्ट ऑपरेटिव्ह ओमिटिंग. आणि नंतर जर ह्या डायफिनिड्रामाइनला अँटॅझोलिनसोबत कॉम्बिनेशनसोबत दिलं तर त्या ठिकाणी तो काय म्हणून यूज होतो? कार्डियाक अरेथमियावर ट्रीट होतो. इट हॅज अ सेडेटिव्ह प्रॉपर्टी अल्सो. आणि ह्याची दुसरी कोणती प्रॉपर्टी आहे? सेडेटिव्ह प्रॉपर्टी. ओके. हे झालं त्याचा डोसेज फॉर्म. बघा. डायफिनिड्रामाइन कॅप्सूल, डायफिनिड्रामाइन इलिक्झर, ब्रँड नेम बेनाड्रिल. ओके. ह्याची तुम्ही ॲडव्हर्टाईज पण ऐकली असेल, बेनाड्रिलची. ओके. कॅलाड्रिल, बेनाड्रिल किंवा कोपेक्स डी हे काय झालं त्याचं? ब्रँड नेम. ओके. आता ह्यातला IMP एक दुसरा ड्रग बघायचा आहे आपल्याला, तो आहे क्लोरफिनिरामाइन. ठीक आहे. आपण दरवेळेस काय करतो? स्ट्रक्चर काढतो आणि मग त्याचं केमिकल नेम देतो. यावेळेस आपण थोडंसं वेगळं करू. हे झालं क्लोरफिनिरामाइनचं केमिकल नेम. 3 इन ब्रॅकेट पॅराक्लोरोफिनिल ब्रॅकेट क्लोज 3 पायरिड 2 वायल NN डायमिथिल प्रोपॅनामाइन. ओके. हे झालं त्याचं केमिकल नेम. आता ह्या केमिकल नेमवरून आपल्याला काय करायचं आहे? स्ट्रक्चर कॅल्क्युलेट करायचं आहे. स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. ओके. चला बघू मग स्ट्रक्चर काय येईल. मला सांगा पॅरेंट काय? आधी जे काही शेवटी आहे नाव त्याचं ते बघायचं. एंडला काय आहे? प्रोपॅनामाइन. आणि आपल्याला माहिती NN डायमिथिल प्रोपॅनामाइन म्हणजे जो काही पॅरेंट असेल तो पॅरेंट आपण ॲट द एंड लिहितो, पण स्ट्रक्चर काढत असताना पॅरेंट सगळ्यात आधी काढायचा. ओके. चला काढा मग प्रोपॅनामाइनचं स्ट्रक्चर.
ओके. बघा प्रोपेन म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम 3, 1 2 3, बरोबर आहे. ह्या ठिकाणी 3 आणि प्रोपॅनामाइन म्हणजे तिसऱ्या कार्बन ॲटमला अमाइन कोणता आहे, NN डायमिथिल आणि त्या नायट्रोजनला 2 मिथिल ग्रुप अटॅच आहेत. ओके. आता ह्याला कार्बननी व्हॅलन्सी सॅटिस्फाय करा, CH2 आणि ह्या ठिकाणी बघा 1 2 3 आणि तिसऱ्या कार्बन ॲटमला प्रोपॅनामाइनच्या तिसऱ्या कार्बन ॲटमला 2 हेवी बल्की ग्रुप अटॅच आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला फक्त कार्बनच लिहू, मग त्याला अटॅचमेंट करून मग ठरवू की हायड्रोजन किती ॲडजस्ट करायचे. ओके. बघा तिसऱ्याला काय, पॅराक्लोरोफिनिल म्हणजे काय आहे, तिसऱ्यालाच बेन्झिन रिंग अटॅच आहे. ओके. बेन्झिन रिंग आणि त्या बेन्झिनच्या पॅरा पोझिशनला क्लोरफिनिरामाइन आणि आपण क्लासिफिकेशन बघितलं, इट इज अ डेरिव्हेटिव्ज ऑफ प्रोपॅनामाइन. ओके. किंवा प्रोपिलामाइनचा हा डेरिव्हेटिव्ह आहे. आता बघा हे झालं तिसऱ्या कार्बन ॲटमला अटॅच पॅराक्लोरोफिनिल. तिसऱ्याच कार्बन ॲटमला आहे पायरिड 2 वायल. आता हे बघा पायरिडिनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती, हे झालं पायरिडिनचं स्ट्रक्चर. पण ह्या ठिकाणी पायरिड 2 वायल म्हणजे काय, ह्या ठिकाणी हा प्रोपिलामाइन ह्या पायरिडिनच्या दुसऱ्या कार्बनला बाइंड होतो. कशाला बाइंड होतो, दुसऱ्या कार्बनला. म्हणजे नायट्रोजन ह्या ठिकाणी येणार आणि दुसऱ्या कार्बनला बाइंड झालं म्हणून त्याला आपण काय म्हणतो, पायरिड 2 वायल झालं. आणि इथं आपला हायड्रोजन. हे स्ट्रक्चर कशाचं झालं, क्लोरफिनिरामाइन. कशाचं आहे, क्लोरफिनिरामाइन. बघा ह्याचे युजेस, प्रॉपर्टीज. इट इज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर, ओडरलेस अँड बिटर टेस्ट. टेस्ट कशी आहे त्याची, बिटर टेस्ट. सोल्युबिलिटी, फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन इथर. युजेस, आत्ता आपण जे काही डायफिनिड्रामाइनचे युजेस बघितलेले आहेत, ओके, ते सगळे युजेस कशाचे आहेत, क्लोरफिनिरामाइनचे. ओके. सिमिलरली आलं लक्षात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून ते कशासाठी यूज करतो आपण, आर्टेरिओस्क्लेरोसिसमध्ये, हायपरटेन्शनमध्ये, ह्यामध्ये सुद्धा यूज करतो इन कॉम्बिनेशन विथ निकोटिनिक ॲसिड. ओके. डोसेज फॉर्म आहे त्याचं क्लोरफिनिरामाइन इलिक्झर आणि इंजेक्शन, आणि ब्रँड नेम आहे त्याचं कोरेक्स, झिट, ॲलर्जिन आणि हिस्टाकोर्ट. कोणतं आहे, कोरेक्स, झिट, ॲलर्जिन आणि हिस्टाकोर्ट. आलं लक्षात सगळ्यांना. इथं आपला हिस्टामाइन अँड अँटीहिस्टॅमिनिक एजंट हा चॅप्टर एंड झालेला आहे. ओके. राहिलेला दुसरा चॅप्टर आहे तो बघू आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके. थँक्यू.